नमस्कार, मी आज तुम्हाला खूपच सोपा चविष्ट पदार्थ दाखवणार आहे। तर भाकरीपासून कसा आपण मसाला भाकरी करू शकतो आणि ते एकदम पचायला देखील हलका आहे आणि लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। तर आपण पूर्णपणे एक जाड भाकरी थापून घेऊयात। ज्वारीची भाकरी आहे। पूर्णपणे जाड भाकरी थापल्यानंतर त्याला आपण पाणी लावून घेणार आहोत। पाणी लावल्यावर व्यवस्थित ते भाजल्यानंतर एकदम मऊ होईल भाकरी, असं ते भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजायचं आहे। त्याला भाजून घेतल्यानंतर जर आपण पातळ भाकरी केल्यावर कडक होईल, म्हणून ती जाडच करायची आहे। तर व्यवस्थित आपण त्या भाकरीला भाजून घेऊ। मग आपल्याला आता त्या मसाल्यासाठी साहित्य लागणार आहे जिरं, लसूण, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि तेल। आवडत असेल तुम्ही अर्धी मिरची देखील त्यामध्ये टाकू शकताय। तर आता आपण ती भाकरी भाजल्यानंतर काढून घेऊयात आणि सर्वप्रथम एक भाकरी घेऊन ती वरची जी जाड केलेली आहे भाकरी ती घेऊन खलबत्त्यात थोडं जिरं, लसूण कुटून घेतलं होतं ते मिश्रण भाकरीवर टाकायचं आहे। त्यानंतर त्यावर थोडंसं लाल तिखट, थोडंसं गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरच तेल टाकायचं आहे आणि दोन्ही हातानं भाकरी धरून पूर्ण कुस्करून घ्यायचं आहे। कुस्करून त्याच खलबत्त्यात ठेवून हातानं मऊ होत नसलं तर खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे। त्यामुळे त्या खलबत्त्यातील जिरं, लसूण सगळं त्या भाकरीला लावून जाईल, अजून थोडं टेस्ट छान येईल। एकदम मऊ लुसलुशीत असा हा भाकरीचा, ह्याला आम्ही कन्नडमध्ये मुटगी म्हणतो, माहितीच असेल। कन्नड भागातल्या लोकांना हे खात असतील नक्की। तर तुम्ही देखील करून पहा। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। भाकरीबरोबर थोडंसं तेल घालून पूर्णपणे गोळा असंच खाल्लं जातं, पचायला हलका आहे। धन्यवाद।